आदिशक्ती तुळजाभवानी, छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता, धर्ममाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, फर्जत शहाजीराजे, धर्मवीर संभाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, गुरुवर्य शिवशाहीर बाबासाहेब देशमुख, सद्गुरू सुमंत बापू हंबीर, माता पिता आणि ज्येष्ठ बंधूंना नमन करून मी शिवशाहीर विजय तनपुरे पुन्हा एकदा वेगळा विषय घेऊन तुमच्या समोर आलो. मित्रांनो, मानवी जीवनात पैशाला इतकं महत्त्व दिलं गेलेलं आहे की पैसा हेच माणसाचं सर्वस्व होऊन बसलंय. असे घडण्याचे प्रमुख कारण हेच की पैशाच्या बळावर माणसाला सर्व काही विकत घेता येतं. अरे इतकंच नव्हे तर माणसाला सुद्धा विकत घेण्याचे सामर्थ्य पैशामध्ये आहे. पैशासाठी माणसं अक्षरशः विडीपिशी होतात आणि त्यापायी ते स्वतःला जीवनामध्ये हरवून बसतात. मित्रांनो, पैसा हे साधन आहे, साध्य नाही. ही महत्वाची गोष्ट विसरल्यामुळेच सर्व अनिष्ट प्रकार घडत असतात. पैशासाठी सरमरणाऱ्या माणसांना पैशानं मिळणाऱ्या संपत्तीचा उपभोग घ्यायला मरेपर्यंत वेळच मिळत नाही. त्यांनी मिळवलेला सर्व पैसा मात्र इतरांच्याच कामी येतो आणि प्रत्यक्षात ती माणसं पैशाचा दुरुपयोग करून कामातून जातात. थोडक्यात पैशाचा हव्यास सर्वांच्याच नासास कारणीभूत ठरत असतो. जीवनामध्ये पैसा अत्यंत आवश्यक आहे हे खरं आहे, परंतु त्याची मर्यादा ओळखणं बरं. खऱ्या अर्थानं तोच श्रीमंत जो पूर्ण झाला निरासक्त. मनी इज समथिंग बट नॉट एव्हरीथिंग. पैशाची कमाई संसार सुखाचा करण्यामध्ये जितकी आवश्यक आहे त्याहून अधिक महत्वाची आहे पुण्याची कमाई. पैसा ही लक्ष्मी नसून शांती ही खरी लक्ष्मी आहे. शांती हेच खरे ऐश्वर आहे. पण खरी संपत्ती तीच होय. सुख सोय प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य पैशामध्ये आहे, परंतु सुख शांती प्राप्त करून देण्यास पैसा असमर्थ ठरतो. जीवनात पैसा जितका आवश्यक आहे तितकेच पुण्यही आवश्यक आहे. या सत्याची जाणीव मानव जातीला जेव्हा होईल ना, तेव्हाच विश्वामध्ये खरी क्रांती झालेली दिसेल. पैसा हा देव आहे जर त्याचा सदुपयोग केला, आणि पैसा हा दैत्य आहे जर त्याचा दुरुपयोग झाला. पैसा तर सर्वस्व आहे असं माणसाला जोपर्यंत वाटत राहील ना, तोपर्यंत खऱ्या अर्थानं सर्वस्वाला मुकत राहतील हे निश्चित. संपादित केलेली गडगंज संपत्ती मुलांच्या बुद्धीला गंज चढवते. गांजा, अफू, दारू, गर्द अशा अनिष्ट व्यसनाच्या आहारी नेते आणि सरते शेवटी त्यांना रसातळाला नेऊन पोचविते. अनिष्ट आणि भ्रष्ट मार्गाने मिळवलेला शापित पैसा तो मिळवणाऱ्यांना तापदायक तर ठरतोच, पण तो पैसा त्याच्या मुलाबाळांना आणि पुढील पिढ्यांना म्हणजे त्यांच्या वारसा हक्काने आणि निसर्ग नियमानुसार अत्यंत कुशकारक, दुःखकारक आणि हानिकारक ठरतो. पैसा हाच देव आणि संपत्ती हीच लक्ष्मी असे माणसाला जोपर्यंत वाटत राहील ना, तोपर्यंत माणसातील माणुसकी निर्माण होणार नाही आणि मानव जातीला अपेक्षित असलेले सुख, शांती, समाधान हे कधीच प्राप्त होणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.